हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईन पी-वाय-क्यू सीरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पी-एस-आय 2011, एस-टी-आय 2011 आणि ए-एस-ओ 2011ची प्रिलिमची क्वेश्चन पेपर आपली बघून झालेली आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची पी-वाय-क्यू सीरीज आहे मित्रांनो. आज आपण पी-एस-आय पूर्व परीक्षा 2012चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, यामधील काही क्वेश्चन आपले झालेले आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झालेले आहे, तर हे तुम्हाला या पी-वाय-क्यू सीरीजमधून नक्कीच समजेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर एम-पी-एस-सी नोट्स किंवा अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. एम-पी-एस-सी ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे? तर ऑप्शन आहे 35%, 80%, 40% आणि 60%. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला? तर ऑप्शन आहे 1970, 1974, 1972 आणि 1980. तर मित्रांनो, पशु, प्राणी, वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केलेला होता? तर तो 1972ला. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन आहे अतिपर्जन्याचा प्रदेश, ओल्या दुष्काळाचा प्रदेश, थर्ड पर्जन्यछायेचा प्रदेश, फोर्थ आहे तराई. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर तो पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर याचे उत्तर आहे तापी नदी. तर तापी नदी ही पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते गुजरातमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन आहे उल्हास, वैतरणा, कुंडलिका आणि फोर्थ आहे वरील कोणतीही नाही. तर मित्रांनो, या सर्व नद्या कोकणातल्या आहे. उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका. तर या सर्व अरबी समुद्राला मिळतात. तर यापैकी वरीलपैकी कोणतीही नाही हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते? तर ऑप्शन आहे निसर्गावर अवलंबून, सेकंड विनिमय, थर्ड संशोधन व विकास यावर अवलंबून, फोर्थ आहे पदार्थावरील प्रक्रिया. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? तर कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते? तर ते आहे संशोधन व विकास यावर अवलंबून. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर ऑप्शन आहे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा, थर्ड कोकण, फोर्थ उत्तर महाराष्ट्र. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर ते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त कापसाचं उत्पादन घेतलं जातं. तर विदर्भ आणि मराठवाडा हे कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, अग्रेसर आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर ऑप्शन आहे औष्णिक विद्युत ऊर्जा, सेकंड आण्विक ऊर्जा, थर्ड जलविद्युत ऊर्जा, फोर्थ यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे औष्णिक विद्युत ऊर्जा. तर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर तो औष्णिक विद्युत ऊर्जासाठी केला जातो. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही? तर ऑप्शन आहे सीकॉम, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, वरील दोन्ही आणि वरील कोणतेही नाही. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन फोर्थ वरील कोणतेही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, 1941 ते 1961 अशी 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली. या योजनेचे नाव काय होते? तर ऑप्शन आहे मुंबई योजना, नागपूर योजना, पुणे योजना आणि मुंबई पुणे योजना. तर मित्रांनो, 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यपूर्वी ठरवण्यात आली होती. तर ती कोणती योजना होती? म्हणजे 1941 ते 1961च्या कालावधीमध्ये, तर ती नागपूर योजना होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे? तर ऑप्शन आहे 47.80%, 74.30%, 82.91% आणि फोर्थ आहे 79.81%. तर मित्रांनो, 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय होती? तर ती 82.91 होती, 91%. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? तर ऑप्शन आहे बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना. तर याचे उत्तर आहे बीड, ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते?
तर ऑप्शन आहे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी. तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन आहे पंडित नेहरू, सेकंड मानवेंद्रनाथ रॉय, थर्ड महात्मा गांधी, फोर्थ डॉक्टर आंबेडकर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते.